तुमचे केस गळती होते का? तुमचे केस पांढरे झाले? तुमचे केसांची वाढ खुंटली? तर बघूया या सगळ्या गोष्टींसाठी एक ऑइल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोणतं आहे ते बघूया. तर नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजकालच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा मग बाहेरचं धूळ प्रदूषण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्किन बरोबर आपल्या केसांची सुद्धा खूप वाट लागलेली असते. तर यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण त्याची काळजी घेऊ शकतो. जसे की बाहेर जाताना म्हणा जसं आपण आपल्या स्किनची काळजी घेतो, तोंडाला रुमाल बांधतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या केसांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या केसांना सुद्धा व्यवस्थितपणे बांधून जायला पाहिजे किंवा मग असं रुमालाने झाकून वगैरे जायला पाहिजे. त्यांच्या वाढीसाठीचं ऑइल कोणतं आहे ते आपण आता बघूया. तर सगळ्यात पहिले आपण कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. तर हे कोकोनट ऑइल तुम्ही कोणतंही यूज करू शकता. आता मी इथं पॅराशूट कंपनीचं यूज केलं आहे. तुम्ही कोणतंही यूज करा. तुम्हाला जे सूट करेल आणि जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यूज करा. किंवा मग तुम्ही याऐवजी ऑलिव्ह ऑइल म्हणा किंवा मग कॅस्टर ऑइल म्हणा किंवा मग बदाम ऑइल, कोणतंही ऑइल तुम्ही यूज करू शकता. इथे आता याच्यामध्ये 2 चमचे सगळ्यात पहिले मेथी टाकून घेतली आहे. मेथीचे फायदे आपल्याला माहितीच असतात. स्किन बरोबर आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदे आहे मेथीचे. तर याच्यामध्ये आपण हिबिस्कस फ्लावर टाकणार आहोत. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचे फुलं आपण यामध्ये यूज करणार आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारचा जास्वंदाचं फूल यूज करू शकता. आता आपल्याकडे बऱ्याच कलरचे अवेलेबल असतात जास्वंदाचे फुलं. तर आयुर्वेदामध्ये केसांच्या वाढीसाठी रेड हिबिस्कस म्हणजे लाल जास्वंदाचं फूल वापरलेलं असं सांगण्यात आले. त्यामुळे मी इथं लाल कलरचं जास्वंदाचं फूल वापरलेलं आहे. आता तुम्हाला जे अवेलेबल होईल तुम्ही ते वापरा. आता हे जे आपण हिबिस्कसचे फ्लावर टाकले ते पूर्णपणे त्या ऑइलमध्ये पूर्ण फ्राय होऊ द्यायचे आणि मग नंतर गॅस बंद करायचा आणि हे ऑइल थंड झाल्यावरच मग भरून ठेवायचं एखाद्या बॉटलमध्ये. आता हे ऑइल तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस यूज करू शकता. रात्री आपण केस धुवायच्या आधी हे ऑइल छानपैकी मसाज करायचं ह्या ऑइलने आणि मग नंतर हेअर वॉश करायचे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला या ऑइलचा रिझल्ट दिसायला चालू होईल. ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा तरी हेल्पफुल ठरला का. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.